पेनमध्ये आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते अपंग कल्याण निधी अंतर्गत 249 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी 7,000 रुपयांचा निधी वाटप। पेन नगर परिषद हद्दीतील 249 दिव्यांग लाभार्थ्यांना अपंग कल्याण निधी अंतर्गत प्रत्येकी 7,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत। या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार रवींद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वाटप करण्यात आले। नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका यावेळी उपस्थित होते। नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पुढील वर्षी 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनी प्रत्येकी 10,000 रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले। विकास कामांसोबत सर्व घटकांचा विकास करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले। शहरातील रस्त्यांची कामे सुरू असून नागरिकांना होणाऱ्या अडचणींची जाणीव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन विश्वनाथ गायकवाड यांनी केले। दिव्यांग व्यक्तींसाठी पेण नगर परिषदेच्या माध्यमातून 249 दिव्यांगांना 7,000 रुपयाप्रमाणे 17,43,000च्या आसपास वाटप आम्ही पूर्ण केलंय। त्याच पद्धतीने येणाऱ्या डिसेंबरमध्ये 3 डिसेंबरला जो जागतिक दिव्यांग दिवस आहे त्या दिवसाला आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून 10,000चं सहकार्य त्यांना करणार आहोत। ही आज आम्ही माझ्या संपूर्ण सहकार्यांच्या वतीने नगराध्यक्ष म्हणून मी हे जाहीर केलंय। शेवटी एखाद्या शहराचा विकास करत असताना विकासाची व्याख्या कधी पूर्ण होते, जेव्हा त्या शहरातल्या शेवटच्या समाजाला त्या सत्तेचा, तिथल्या सुविधांचा फायदा जेव्हा होतो तेव्हा खऱ्या अर्थाने तिथल्या विकासाची व्याख्या पूर्ण होते। आणि म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलंय की शहरातल्या दिव्यांगांना त्यांना फक्त सहानुभूती न देता त्यांना कार्य करून त्यांना कर्तृत्ववान बनवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे असं आम्ही त्यांना शब्द दिलाय। तेही तुम्हाला सांगते आणि थांबते। धन्यवाद। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।